विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ बनवताना फार असा आनंद होतोय असं नाहीये. महत्वाचा व्हिडिओ आहे. कुणासाठी व्हिडिओ आहे? ड्रॉपरसाठी. ड्रॉप घेणं हा आयुष्यातला ना अतिशय एक दुःखद काय म्हणूया आपण किंवा एक त्रासदायक निर्णय आहे. आवडीने घेतलेला नाहीये तो निर्णय. परिस्थितीनं घ्यायला लावलाय निर्णय. मग अशा वेळेस जर आपण ड्रॉप घ्यायचा डिसिजन घेतलेलाच असेल, यावर्षी परत त्याच चुका करून चालतील का? नाही. मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी माझा इथं फोन नंबर देतोय. काहीही तुम्हाला डाउट असतील, काहीही शंका असतील, तर बिनधास्त फोन करा. मी प्रत्येकाला रिप्लाय देतोय. ओके. सुरुवात करूया आपण या व्हिडिओला. आता ड्रॉप घेतलाय मी. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, की ड्रॉपरसाठी कुठेही ऑफलाईन क्लासेस नाहीयेत सीईटी ड्रॉपरसाठी. तुम्ही तुमच्या शहरात, तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जिथं असाल म्हणूया आपण आणि तिथे तुम्ही गेलात, ते घेणार तुम्हाला. आता मी तुम्हाला सांगतो, मी असे क्लासेस बघितलेत बरं का. आता नाव घेत नाही सांगतो. आर्ट्स. मी क्लासची ॲड बघितली होती. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठलीच स्ट्रीम असली एन-डी-ए, जे नीट, सी सगळं एकाच ठिकाणी. मग नंतर मी जरा चौकशी केली, तर कळालं की कुठलाही विद्यार्थी आला, की ते सर म्हणतात, "आहे आमच्याकडे क्लास, पाठवा तुम्ही." असे पण क्लासेस आहेत आणि बरेचसे क्लासेस जे रेग्युलर सायन्सवाले आहेत ना, ते तुम्हाला घेणार. घेणार. आम्ही घेऊ की करू की करून घेऊ आणि तुम्हाला रेग्युलर क्लासमध्ये बसवण्यात येईल. हां, जे रेग्युलर 12वी मुलं आहेत त्यांच्यातच तुमचा क्लास घेण्यात येईल. तेव्हा माझं ऐका, की ऑफलाईन क्लासेस नको. मग याला ऑप्शन आहे. हा ऑप्शन आहे. ओके. स्टडी हॉल किंवा तुला तुम्ही असं लायब्ररी म्हणूया आपण. तुमच्या शेजारी एखादा स्टडी हॉल असेल, दिवसभर जायचं. डबा घेऊन जायचं स्टडी हॉलमध्ये. सकाळी दिवसभर अभ्यास करत बसायचं. मग संध्याकाळी घरी यायचं आणि एक लाईफस्टाईल एक नवीन एक शेड्यूल तयार करायचं तुम्ही हे लक्षात घ्या. म्हणजे पहिला पॉइंट कळालाय. दुसरा पॉइंट ऑनलाईन. नाव इथं लिहिलंय फिजिक्सवाला. मला अतिशय आनंद होतोय हे सांगताना, की 3च वर्षात एम-एच-टी सी-ई-टीसाठी क्रॅश कोर्स जे प्रोव्हाईड करणारे युट्यूबर आहेत ना, यांची संख्या आता एवढी वाढलेली आहे, की ऑप्शन सगळ्यांच्याकडे आहेत. म्हणजे ऑफलाईन क्लासेस नव्हते, नाहीयेत, पण ऑनलाईन आहेत ना. मग एवढं एकच नाव का लिहिलं याचं रिझन सांगतो. माझ्या ड्रॉपर टू टॉपर बॅचमध्ये जेवढे ड्रॉपर्स आहेत सगळ्यांच्याकडे हा कोर्स होता. मग वाईट आहे का हा कोर्स? बिलकुल नाही. सगळ्यात बेस्ट आहे. मी सगळ्यात बेस्ट कोर्सचं नाव फळ्यावर लिहिलंय. नाहीतर महाराष्ट्रात सुद्धा सगळ्यात बेस्ट कोर्सेस आहेत. नावं आता मी लिहित नाही, पण तुम्हाला पण माहिती आहे, की खूप कोर्सेस आहेत. चला या कोर्सबद्दल बोलूया आपण. सगळं छान आहे सर, पण फक्त एकच बॅकलॉग. हा मोठा विषय आहे बरं का. मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये पण मुलांना माझा कोर्स प्रोव्हाईड केला ना, मी बघतो. सर बॅकलॉग, बॅकलॉग आणि बॅकलॉग. गंमत काय समजून घ्या. मी सांगतो आज 6 तारीख आहे ना? ठीक आहे. 6 तारीख, 5 तारीख, 4 तारीख, 7 असं बघा मी इमॅजिन करा. समजून घ्या 6 तारीख आहे. सुट्टी वगैरे काही नाही हां. व्हिडिओ अपलोड झालेले आहेत लक्षात घ्या. मग मी काय म्हणतो, की 6 तारखेचा व्हिडिओ बघितला का जेव्हा मी संध्याकाळी एखाद्याला विचारलं, तर त्याचं उत्तर नाही सर अगोदरचेच व्हिडिओ राहिलेत त्यामुळे नाही बघितलं. मग 7 तारखेला ना त्याचा 4 तारखेचे व्हिडिओ कंप्लीट असतात. पण 6 तारखेला त्यानं बॅकलॉग क्रिएट केला ना. मग बॅकलॉगचा एक उपाय सांगतोय बाळांनो आणि माझी इच्छा काय बघा, मी तुम्हाला सांगतो फिजिक्सवाला घ्या आणि साताऱ्यात म्हणजे महाराष्ट्रातले एक 4-5 कोर्सेसची नावं जर घेतली तर मी. ओके. मला सांगताना अतिशय आनंद होतो. हे सगळे कोर्सेस घेतले, तरी 10 ते 15 किंवा जास्तीत जास्त ₹20,000 लागतील म्हणूया आपण. मग सगळे कोर्स घ्यायची गरज नाहीये. सगळे कोर्सेस जरी घेतले, तरी त्या सगळ्या कोर्सेसची फी त्या ऑफलाईनपेक्षा कमी आहे. गॅरंटीनं कमी आहे लक्षात घ्या. मी तर माझ्या जे करणाऱ्या स्टुडंटला काय सांगतो, की फिजिक्सवाला बघा. आता ही ई-सरलची फी जास्त आहे असं मला वाटतंय बरं का लक्षात घ्या. वेदांतूची पण फी जास्त आहे. पण त्यामुळे मला ना तो जो आहे ना, अमन दत्तरवाल, हे दोघंच मला भारी वाटतात बरं का. यांची फी अफोर्डेबल आहे असं वाटतं बरं का मला. त्यामुळे हे 2 कोर्स घेतले, तर देशातले टॉपच्या फॅकल्टी जे-ईच्या स्टुडंटला मिळणार आहेत. ओके. मग महाराष्ट्रातले पण वेगवेगळे कोर्सेस घेतले तरी काही बिघडणार नाहीये, हे रिअॅलिटी आहे. पण मुद्दा कळाला का आता? मी सांगतो थांबा. हे जे बॅकलॉग आहे ना, तो क्लिअर करण्याचा एकच बेस्ट उपाय आहे, की आज जे व्हिडिओ अपलोड झालेत ते पहिला बघायचे. क्लिअर करायचे. ठीक आहे. किंवा तुम्ही म्हणाल, "सर आज समजा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा 5वा व्हिडिओ अपलोड झालाय. मग पहिले 4 राहिलेत, 5वा कसा डायरेक्ट बघू?" तुमचं बरोबर आहे. मग एक उपाय असा आहे, की जेव्हा नवीन एखादा टॉपिक सुरू होईल,
त्याचा पहिला व्हिडिओ ॲट एनी कॉस्ट तो बघायचा. म्हणजे आपल्या क्रॅश कोर्सवर सोमवारपासून समजा मेट्रायसिस सुरू होणार असेल, तर पहिला व्हिडिओ चुकवून चालणार नाही, तो बघायचा आणि पाठीमागचे जे टॉपिक झालेत, त्यातला एक व्हिडिओ बघायला सुरुवात करायची. कुठलाही टॉपिक सिलेक्ट करायचा. म्हणजे रेग्युलर एक, पाठीमागचा एक. हां, आता काय होतं लक्षात घ्या, की मला लगेच मुलं म्हणतात फिजिक्सवालाचेच, की सर रोज 5 तासाचे व्हिडिओ असतात. मग हे थोडंसं जास्त होतंय, मी मान्य करतोय. हे थोडंसं जास्त होतंय. बरं मुद्दा काय? असू दे. म्हणजे आता तुम्हाला अवलंबून राहायचंय ऑनलाईन मोडवर. प्रॉपर मुलाने लक्षात घ्या. मग इथं गरज आहे स्वतःहून तुमची आई असेल, आजी असतील, आजोबा, वडील हे तुमचे मेंटॉर आहेत लक्षात घ्या. संध्याकाळी यांच्यासमोर तुम्ही दिवसभर काय केलं ते ठेवायचं. आज हा व्हिडिओ बघितला, हा बघितला, इथलं हे केलं, ते केलं, सगळं बघायचं त्यांच्यासमोर ठेवायचं लक्षात घ्या आणि फॉलोअप घ्यायचा. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं ड्रॉपर टू टॉपर बनायचं आपल्याला. आपल्या बॅचचं नाव पण हेच आहे लक्षात घ्या. आणि हो, मी तुम्हाला सांगतो बरं का, की 9 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे ड्रॉपर टू टॉपर बॅचमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. मागाच्या नंबरवर कॉल करा. 9 तारखेनंतर मी कुणाचे कॉल देखील रिसीव्ह करणार नाहीये. आता करतोय सगळ्यांचे कॉल रिसीव्ह मी. 9 तारखेनंतर मला फक्त माझ्या मुलांचे डाउट्स क्लिअर करायचे असतात, जे WhatsAppला मला येतात ते. बरं, ड्रॉपर टू टॉपर बनायचं पहिला पॉइंट डिप्रेशन. मनात निगेटिव्ह थिंकिंग सारखं येतंय. सर नाही म्हणजे काहीतरी चुकलोय हे सारखं जाणवतंय. सतत डिप्रेस राहतायत मुलं. नाही, मला आनंदी राहायचंय. मी तुम्हाला सांगू का फार वाईट वाटतं हे सांगताना मला, की माझ्या एका स्टुडंटचा क्लास होता साताऱ्यात. फार मोठा होता. ओके 400-500 मुलं असायची त्याच्याकडं. इंजिनिअरिंगचे क्लासेस होते त्याचे. ठीक आहे. ते होतं कसं, की ते बाटू एक माहीत आहे तुम्हाला बाटू माहीत आहे? बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी. म्हणजे ते सगळे इंजिनिअरिंग कॉलेजेस ना त्यांच्याशी एफिलिएट झाले म्हणूया आपण आणि त्यांची ना स्ट्रक्चरच बदललं एक्झामचं. इंजिनिअरिंगचं इतकं बेकार स्ट्रक्चर आलं म्हणजे काय सांगतो. आमच्या वेळेस 100 पैकी 40 पडले तर पास होतं. अवघड होतं ते. नवीन बाटूच्या अंडर काय झालं, की 60 मार्काचा पेपर आणि 40 मार्काला प्रॅक्टिकल. ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे प्रॅक्टिकलचे मार्क कसे दिले जातात. मग कॉलेजमध्ये 40 पैकी 40 प्रॅक्टिकलला पडायला लागले. थिअरी एक्झाममध्ये 3-4 मार्क पडले तरी पोरगं पास होतंय. मग मुलांनी इंजिनिअरिंग क्लासेस लावायचेच बंद केले आणि माझा जो स्टुडंट आहे त्याचे 500-500, 1000-1000 मुलं त्याच्या क्लासमध्ये असायची. ती संख्या एकदम 10, 20, 30 वर खाली आली. मग डिप्रेशन. हां, खूप तणाव त्यानं घेतला होता. मला आठवतंय दुःखद होतं ते. होतं असं. पण मी तुम्हाला सांगू का? ह्याला सामोरे जायचं. ह्याला सामोरे जायला पाहिजे. जे तुम्हाला सांगू का? हां, हे असं घडतंय ना, मग ह्यातनं मला काय करता येईल? उपाय काय करता येईल? तणाव न घेता ह्यातून बाहेर कसं पडता येईल? आपण विचार करायचा लक्षात घ्या. काय येऊ दे ना कुठली पण अडचण, मी त्यातून मार्ग काढेन. आता माझ्याच चॅनलचं घ्या ना. मी तुम्हाला सांगतोय, की माझं जे YouTube चॅनल आहे, ठीक आहे 4 वर्षापूर्वी कॉम्पिटिशनच नव्हती. फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर आणि मी आणि दिनेश सर. 3-4 चॅनल फक्त होते. मग व्ह्यूज होत होते. आता होत नाहीत. ओके, नाहीत होत. मी प्रयत्न करतोय ना. मी कुठं घाबरलोय? मी कुठं तणाव घेतलाय? बिलकुल नाही घेतला. माझ्या ऑफलाईनच्या स्टुडंटला माहिती आहे, मी प्रयत्न करतोय अजून. शून्यातून सुरुवात करूया. काय बिघडतंय? ॲटिट्यूड चांगला पाहिजे, लढण्याची मनोवृत्ती पाहिजे. हां, माझे व्ह्यूज आता 1000-2000 होतायत. ओके. एवढ्या लोकांपर्यंत मी पोहोचतोय ना आणि माझा प्रयत्न प्रामाणिक असणार आहेत. मी चांगल्याच गोष्टी तुमच्यापर्यंत प्रोव्हाईड करणार आहे. मग वाढतील हळू व्ह्यूज. पॉझिटिव्ह विचार ठेवूया. पण डिप्रेशन नको रे बाळांनो. तणावात राहून ना मग माणूस तर खचून जातो आणि विचार वाईट येत राहतात, येत राहतात. ते बोलायलाच नको त्याविषयी. कॅन्सल हा शब्दच नकोय आता. आता मी एक चांगली सुरुवात करणार आहे. झाल्या असतील चुका गेल्या. आता मी माझं एक शेड्यूल तयार केलंय, मी ते फॉलो करणार आहे. असं पाहिजे. कॉम्पिटिशन सर दरवर्षी मुलं वाढतच चाललेली आहेत, वाढतच चाललेली आहेत. कट ऑफ हायर, हायर, हायर लेव्हलला चाललाय. मग पुढल्या वर्षी आणखी काय होईल? काय होणार आहे? काय होणार आहे? काही वाईट होत नाहीये. तुम्ही कुठं कमी पडणार आहे का सांगा? तुम्हाला वेळ आहे ना अभ्यासाला दिवसभर. तुम्ही इतरांपेक्षा पुढेच असणार आहेत ना. बाकीचे जे 90-95 नाही 90-95% मुलं 5% ड्रॉपर असतील. पण बाकीची 95% मुलं त्यांच्या ऑफलाईन मोडमध्ये, कॉलेजेसमध्ये, प्रॅक्टिकल, बोर्ड एक्झाम ह्यात गुंतून पडलेत. तुम्ही इतरांपेक्षा पुढे जाणार आहे. आणि आपल्या क्रॅश कोर्समध्ये मी तुम्हाला सांगतो ड्रॉपर टू टॉपर ही पहिलं वर्ष आहे माझं. ह्याच्याचं रिझन सांगू का? की बोर्डच्या एक्झाममध्ये सुद्धा बॅच बंद नसणार आहे. बाकीची बॅच बंद करावी लागते. म्हणजे रेग्युलर क्रॅश कोर्स आहे ना, आता रेग्युलर क्रॅश कोर्स बद्दल मी तुम्हाला असं म्हटलं ना, तुम्हाला सांगतो बरं का, नीट लक्ष द्या. मी जी गोष्ट तुम्हाला सांगतोय ते बघा. कसं आहे बघा, की आपल्याकडे की नाही 3 बॅचेस आहेत बरं का. म्हणजे आपल्याकडे ड्रॉपर टू टॉपर एक बॅच आहे. त्यानंतर आपल्याकडं या 3 बॅचेस आहेत बरं का. म्हणजे ही ड्रॉपर टू टॉपर बॅच आहे, क्रॅश कोर्स आहे आणि संघर्ष. संघर्ष बॅच आपली फिजिक्स केमिस्ट्रीसाठी आहे.
ही बॅच मी सांगतोय नीट लक्ष द्या. ही आहे ना 2025 क्रॅश कोर्स आहे ना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स हा ड्रॉपरसाठी नाहीये. पण हा कोर्स ना बोर्डच्या एक्झामच्या वेळेस बंद ठेवावा लागतो. जानेवारी एंड पासूनच तो बंद ठेवावा लागणार आहे, कारण मुलांना ऑब्व्हियसली बोर्डची तयारी करायची आहे. मग त्यावेळेस हा कोर्स बंद नसणार आहे. मी तुम्हाला सांगतो हा जो कोर्स आहे की नाही ड्रॉपर टू टॉपर जी आपली बॅच आहे. तर या बॅचमध्ये कसं आहे बघा लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही 30 व्हिडिओ आहेत. अरे बापरे! मी एवढं केव्हा कव्हर करू? होतं. अगदी 2 आठवड्यात सुद्धा हे कव्हर होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं फ्री कंटेंटमध्ये ट्रिग्नोमेट्री, सॉलिड स्टेट त्याच्यानंतर एक 6 ट्रिग्नोमेट्रीचे आणि सॉलिड स्टेटचा व्हिडिओ आहे. हा जर व्हिडिओ बघितला ना, तर तुम्हाला जाणीव होणार आहे, की केमिस्ट्री एकदम म्हणजे एकदम सोपं आहे. ओके. बरं. आता मुद्दा कसा आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. कॉम्पिटिशनचा विचार करू नका. तुम्ही इतरांपेक्षा पुढे राहणार आहे. तुमच्याकडे वेळच वेळ आहे. आपण हायर एजला राहणार आहे. आणि मी बघितलंय, की सी-ओ-ई-पीमध्ये पण ड्रॉप घेतलेली मुलं आलेत, पी-आय-सी-टीत आलेत, व्ही-आय-टीत आलेत. अवघड काही नाही. म्हणजे कॉम्पिटिशनची काही गरज नाहीये. भीती कुठली माहितीये का? कमी मार्क पडले तर? कसे पडतील कमी? कमी कसे पडतील याचं उत्तर द्या मला. का कमी पडतील? कमी पडायची भीती वाटते याचा अर्थ तुम्ही अभ्यास करणार नाहीये आणि अभ्यास करणार नसाल ना, डाउट ते ड्रॉप घेऊ नका. त्यामुळे हा मुद्दाच कॅन्सल करून टाका. मला भीती वाटते, की मार्क कमी आले तर? हा मुद्दा मनात घ्यायचाच नाहीये लक्षात घ्या. आता दुसरं, इस दिस राइट डिसिजन? माझा निर्णय योग्य आहे का? माझा निर्णय योग्य आहे का? तुम्ही ठरवायचं. हां. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. योग्य वेळेस योग्य निर्णय घेण्यासारखं ना म्हणजे ते सगळ्यात महत्त्वाचं स्किल आहे. राइट टाईम, राइट डिसिजन घेता आलं पाहिजे तुम्हाला. मी तुम्हाला सांगू का माझ्या प्रत्येक बाबतीत मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर योग्य वेळेस योग्य डिसिजन घेतलंय. त्यामुळे मला कधीही ना काही त्रास झाला. हां, कधी माझे निर्णय चुकले असतील. चुकलेत माझे निर्णय भरपूर. चुकलेत. कोणीही जगात परफेक्ट नसतं लक्षात घ्या. पण हा निर्णय चुकीचा नाही आपल्याला बरोबर ठरवून दाखवायचंय. मार्क्स मिळवायचेत हे लक्षात घ्या. आता मी सुरुवातीला सांगतो, की कोर्सेस ओके. तर आपल्याला स्टेट बोर्डसाठी ना YouTubeच आता नाव घेऊ का नको असं होतं ना, पण YouTubeवर खूप कोर्सेस आहेत. कुठलाही कोर्स तुम्ही आता लेव्हलला घेतला, तर तुम्हाला तिथं बॅकलॉगचे व्हिडिओ दिसणार आहेत. पण मी मगाशी तुम्हाला आयडिया सांगितली, की तुम्ही तो कोर्स घेतला तर हळू बॅकलॉग कव्हर करू शकता. आता माझा कोर्स जे पर्चेस करतात त्यांना मी फोन करतो. त्यांच्याशी WhatsAppवर डिस्कस करतो आपण कुठला टॉपिक घ्यायचा ते. मी दिवसभर त्यांच्यासाठी अवेलेबल राहतो डाउट क्लिअरिंगसाठी आणि टेन्शन न घेता आपण तो क्लिअर करतोय. टेस्ट आता मी तुम्हाला सांगतो. मी आता माझ्याकडं एक 2-3 रिपीटर आलेत बरं का. ऑफलाईन नाहीये माझ्याकडं पण. पण ते माझ्या ऑफिसमध्येच मी त्यांच्यासाठी एक बेंच ठेवलेला आहे. आणि स्टुडिओमध्ये ना ऑफिसमध्ये या ठिकाणी त्यांना मी मुलंच आहेत ना त्यांना मी ॲडजस्ट केलेलं आहे. त्यांना मी एक्झाम गोल हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यावर मी त्यांना ₹60 चं पॅकेज ते घ्यायला लावलंय. ₹60 6 महिन्यासाठी. महिन्याला ₹10 अनलिमिटेड टेस्ट आहेत. फुल लेंथ टेस्ट, ग्रुप टेस्ट पाहिजे ते. 4 वर्षापूर्वी ना, मी माझी टेस्ट सीरीज लॉन्च केली होती. तेव्हा मी त्याचे ₹300 घेतले होते. पण अजून त्याचे व्हिडिओ आहेत YouTubeवर. ते सगळे आम्ही पैसे डोनेट करून टाकले होते. सगळेच्या सगळे डोनेशन दिलं होतं आम्ही. पण मुद्दा असा काय 300 आणि हे खूप बेस्ट आहे. सगळे पी-वाय-क्यूज आहेत सगळे. त्यामुळे टेस्टचा प्रश्न मिटला. बुक्समध्ये ना एकच बुक्स बास होतंय ब्रह्मास्त्र. आता थोडे दिवस थांबा, की दिनेश सर आणि टीम म्हणजे आपले फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर असतील, सोविंद सर असतील, ह्यांचं ब्रह्मास्त्र हे बुक येईल आता. त्यात मी तुम्हाला सांगतो 2021 पासून 2024 पर्यंतचे सगळे पी-वाय-क्यूज तुम्हाला मिळतील. पुस्तकाची किंमत माझ्या मते अप टू ₹1000 असू शकते किंवा थोडेफार कमी जास्त होईल. चालेल ना. सगळं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स एका ठिकाणी मिळतंय ना आपल्याला, एकाच पुस्तकात आणि सोल्युशन हँड रिटन तुम्हाला ॲपवरती सरांच्या मिळतील. काय पाहिजे मग? काही अवघड नाहीये. हे पुस्तक पाहिजे तुमच्याकडं. मुलं आता नावं घेत नाही. टिपिकल पब्लिकेशन्स आहेत. त्यांच्या एका टॉपिकमध्ये 400-500 पी-वाय-क्यूज असतात. होतच नाही. तुम्ही आता ड्रॉप घेतला, तुम्ही एका वर्षी बघितलं असणार आहे. होतच नाही. आपण नवीन-नवीन पुस्तकं आणतो, आहेत तशीच राहतात करकरीत. पहिला टॉपिक उत्साहात घेतला जातो, पुन्हा होत नाही. मग हे करायचं एवढं, हे बुक्स घ्या. मग सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आपण हे सगळं करतोय कुणासाठी? रिझल्टसाठी. जरी मनात शंका येत असतील, तर या नंबरवर कॉल इमिडिएटली करा. मी आहे तुमच्या बरोबर नेहमीच असणार आहे. ओके. आणि हो, मी मुलांना सांगितलंय पण, की मी माझा कोर्स घेतला तरच तुमच्याशी बोलणार असं काही नाहीये बरं का. माझं काम काय आहे माहितीये का? अशी लाखो मुलं आहेत, की ज्यांनी मोठे-मोठे क्लासेस जॉइन केले होते, ज्यांच्याकडे क्षमता होती.
पण शहरात आल्यानंतर त्या मुलांना जाणीव झाली, की अरे आपल्यापेक्षा ढिगानं हुशार मुलं आहेत. आपण काहीच नाही. काही नाही. आपलं आत्तापर्यंत कौतुक झालं होतं. आपण आपल्या क्लासमध्ये टॉपर होतो. शहरातले टॉपर होतो. मला अजून आठवतंय बरं का, की ते कुठली वेब सीरीज रे ती किंवा YouTubeवर नाही का बघा ते कोटा फॅक्टरी. त्यातनं पहिलं असं मी एक असं एक मला अजून तो सीन आठवतोय. माहेश्वरी सर येतात ते. मग पहिला दिवस असतो आणि त्यांचं एक वाक्य आहे, की तुम्ही तुमच्या गावातले इकडचे-तिकडचे टॉपर असाल. पण ते काहीतरी स्टॅटिस्टिक्स सांगतात, की एवढी मुलं सक्सेसफुल होतात, एवढी होत नाही, ते होत नाही. तुमच्या शेजारी बसलेला तुमचा कॉम्पिटिटर आहे, असं आहे, तसं आहे. पण मला तो क्षण अजून आठवतोय आणि रिअॅलिटीमध्ये तसं होतंय. डिमोटिव्हेट केलं जातंय मुलांना. हां आणि टॉपर्स अरे किती टॉपर असतात? 1% टॉपर असतो जो आय-आय-टीत जातोय. बाकीच्यांचं काय? कारण डिमोटिव्हेट केलं जातंय. डिप्रेशनमध्ये टाकलं जातंय. हे बदलायचंय आपल्याला. काही विचार न करता तुम्ही ड्रॉप घेतलाय ना आता आता मग म्हणजे मला म्हणायचं होतं, ड्रॉप घेतला ना, आता काहीही विचार न करता अभ्यासाला सुरुवात करा. मी आहे तुमच्याबरोबर. ऑल द बेस्ट.